तर महत्त्वाची घडामोड नागपूरमधून आहे। धार्मिक चालीरीतींचं पालन करण्याचा कार्यालयातल्या तरुणींवर दबाव टाकला जात होता। नागपूरमधील एनजीओ चालक रियाज काझी याला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे। एनजीओ चालक रियाज काझीवर 2 वर्षापूर्वी तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे। धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यास नकार दिल्यानं धमकी दिल्याचा तरुणीकडून आरोप करण्यात आला आहे। आप नमाज पढ़ो, आप दुआ मांगो या रोजा पकड़ो, ऐसे कुछ बातें उसने उसके साथ बताया। हालांकि लड़कियां ने वो बातें मानी नहीं। सब लड़कियां आई थी, उन्होंने जो बयान दिया है एफआईआर करके तुरंत आरोपी को अरेस्ट किया गया। यानी कि साइबर स्टॉकिंग टाइप वो लड़कियां कहाँ जाती है, क्या करती है, थोड़ा सा इंटरफेयर या फॉलो करना उनकी पर्सनल लाइफ में, ये करता था, ऐसा लड़कियों का कहना है। तो उसका मोबाइल हमने पोजीशन में ले लिया है। नागपूर मानकापूर परिसरातील फिक्र फाउंडेशनच्या रियाज काझी यांनी धार्मिक चालीरीती पाळण्यासाठी काही तरुणींचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। त्याचं कार्यालय आपण या ठिकाणी बघू शकतो। फिक्र फाउंडेशन पढे हम पढाए हम नावाची एनजीओ तो चालवत होता। झोपडपट्टी भागामध्ये शिक्षणाचं काम देणारी ही एनजीओ या ठिकाणी चालवत होता आणि याच ठिकाणावरून हे संपूर्ण काम त्याचं चालायचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुणींची तक्रार आहे की धार्मिक चालीरीती पाळल्या नाहीत तर नोकरीवरून काढण्याची धमकी सुद्धा या ठिकाणी देण्यात आली। त्यामुळे ही तक्रार आहे। 2 वर्षापूर्वी पण विनयभंगाची तक्रार त्याच्यावर दाखल करण्यात आली होती। त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। राष्ट्रीय महिला आयोगाकडून 2 दिवसांपासून टीसीएस प्रकरणी झाडाझडती सुरू आहे। 4 सदस्यीय पथकानं टीसीएस मध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट दिली आणि तपास केलाय। पीडितांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात झाली। टीसीएस मधील कॅन्टीन, वेटिंग रूमसह विविध विभागांची पाहणी करण्यात आली। सुरक्षा व्यवस्था आणि महिलांसाठीच्या सुविधांचीही तपासणी करण्यात आली। चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे। तर नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती आहे। कॅन्सरग्रस्त वडिलांसाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। वडिलांच्या उपचारासाठी पीडित तरुणीनं छळ सहन केला। राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली। राष्ट्रीय महिला आयोगानं टीसीएस मध्ये जाऊन 1.5 तास चौकशी केली। आजही राष्ट्रीय महिला आयोगाकडून या प्रकरणी तपास होणार आहे। तर टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। नाशिक न्यायालयात निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपासून आरोपी निदा खान फरार आहे। नाशिक पोलिसांचं पथक निदा खानच्या शोधात आहे। निदा खान गरोदर असल्याची माहितीही समोर आली होती। बातमी महत्त्वाची। अमरावतीच्या परतवाडामधल्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी अयाननं केलेल्या कृत्याची खंत बोलून दाखवली नाहीये। पोलीस चौकशीतून ही माहिती उघड होते। आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आरोपीनं मुलींसोबत संवाद कसा साधायचा याची कबुली सुद्धा दिली आहे। फ्लॅटवर जे कृत्य केलं ते दोघांच्या संमतीनं केल्याचा दावा सुद्धा आरोपीनं केला। बातमी मुंबईतून आहे। बोरिवलीतल्या नामांकित चष्म्याचं दुकान वादाच्या भोवऱ्यात आलं होतं। दुकानात कपाळावर टिळा आणि टिकली लावण्यास बंदी घातल्याचा आरोप होता। भाजप कार्यकर्त्यांनी दुकान बंद करत चाव्या पोलिसांकडे दिल्या होत्या। दुकान मालकाविरोधात तक्रार नोंदवण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती। या प्रकरणी आता अधिक तपास सुरू आहे। त्यानंतर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। पॉलिसी चेंज करतपर्यंत हा पॉलिसी चेंज करत नाही की टीका नाही लावायचे, हिंदी नाही लावायचे, बुरका पहिनायचे, हे सगळे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत याची ह्या शॉपची चाबी पोलिसांतर्फे बंद करून स्वतःकडे ठेवलेले आहेत। गुन्हा म्हणून कोणी आहे याचा सेट आहे, त्याच्यावर कायदेशीर तपासणी करून गुन्हा नोंदवावे आणि जोपर्यंत हा पॉलिसी बदलत नाही तोपर्यंत या बोरिवली विधानसभेत असे प्रकारचे शॉप उघडण्यात येऊ नये। तर बोरिवलीतल्या दुकानातल्या या वादानंतर लेन्सकार्डकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नसल्याचं लेन्सकार्डनं स्पष्ट केलंय। झालेल्या प्रकाराबद्दल लेन्सकार्डनं माफी मागितली। कोणत्याही धार्मिक अभिव्यक्तीवर बंदी नाही असं लेन्सकार्डनं स्पष्ट केलंय। लेन्सकार्डमध्ये टिळा आणि टिकली लावण्यास बंदी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता।
लेन्सकार्टचं स्पष्टीकरण आहे. या प्रकरणी कंपनीची मार्गदर्शक तत्व प्रत्येक श्रद्धा आणि संस्कृतीचं स्वागत करतात. टिळा, टिकली, कड, सिंदूर, मंगळसूत्र, हिजाब, पगडी या सगळ्याचं आम्ही स्वागतच करतो. लेन्सकार्टची निर्मिती भारतात भारतीयांनी भारतासाठी केली आहे. आमची 2400 पेक्षा अधिक दुकानं अशा लोकांद्वारे चालवली जातात जे दररोज त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या परंपरा, त्यांची ओळख कामावर घेऊन येतात. ही गोष्ट दाराबाहेर ठेवून येण्यास आम्ही कुणालाही सांगू शकत नाही. आमच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारामुळे सदस्य दुखावले गेले असतील तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचं लेन्सकार्टनं म्हटलंय. लेन्सकार्टमध्ये असं कधीही झालं नाही आणि होणारही नाही असं स्पष्टीकरण या टिळा टिकली वादानंतर लेन्सकार्टनं दिलंय. तर महत्वाची घडामोड, भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार पोलिसांनी सील केलाय. वडगाव पानमधील दत्तधाम दरबारात स्पॉट पंचनामा झाला. आरोग्य पथकानं या दरबारातील औषधांचे नमुनेही ताब्यात घेतले. यावेळी निघताना भोंदू राजेंद्र गडगे पत्रकारांवर संतापला. कॅन्सरची गाठ मंत्रानं बरी होते का हा प्रश्न विचारताच गडगे संतापल्याचं पाहायला मिळालं. भोंदू राजेंद्र गडगेला पोलिसांनी वडगावपान गावातल्या दत्तधाम मंदिरात आणलं. पोलिसांसह आरोग्य पथकही त्यावेळी हजर होतं. पोलिसांनी गडगेच्या दरबारातच स्पॉट पंचनामा, दरबारात असलेल्या विविध औषधांचे आरोग्य विभागानं नमुने घेतले. दरबारातली औषधं पोलिसांनी जप्त केली. आश्रमाची झाडाझडतीही घेतली. 100% मला अडकवण्याचा प्रयत्न झाला. नाही, मला बोलायचंय, मला बोलायलाच पाहिजे. नाही, बोलायला पाहिजे, मला बोलायचं आहे. अन्याय पोलीस बोलून राहिले. आता माझा अन्याय मला सांगायला पाहिजे ना. मी अरे तुम्ही आमच्या ताब्यात नाही, मी तुमच्या ताब्यामध्ये आहे. ऐका, पहिलं ऐकून घ्या. गुरुवारी मी लाईव्ह होतो. सकाळपासून अन्नीसला आव्हान देत होतो तुम्ही या, मी काय करतोय, माझी प्रोसेस काय आहे, तुम्ही डोळ्यांनी बघायला पाहिजे. मी जे काही करतोय ऐकून घ्या, माझं ऐका पाहिलं. तुम्ही सुद्धा होते, पळून गेले होते गुरुवारी. तुमच्यासाठी 10 बाय 8 बाय 12ची स्क्रीन आणलेली होती मी. ओरिजिनल पुरावे तुम्हाला दाखवायचे होते, पण माझं कोणी हे ऐकून घेतलं नाहीये. ऐका, ते पण सांगतो. तुम्हाला करून द्यायचं नाही का आम्हाला? 2 मिनिट थांबा. पंचनामा कारवाई चालली तुम्ही काय? सर्व आजाराचे लोक असतात. प्रार्थना चालती, संकल्प चालतो, ध्यान साधना चालती, पुरातन काळातील यज्ञ चालतात, हवन चालतंय. याच्या पुढे काहीही चालत नाही. वैदिक प्रक्रिया केली होती इथे. धर्माचं खंडन होऊ राहिलं हे मी सांगू शकतो. सनातन धर्माची सेवा करतो. याच्या पुढे मी शरीरावर अभ्यास केलेला आहे. फक्त मी शरीराच्या बाहेर कोणतेही बोलत नाही.